तर नमस्कार भावानो. तर आम्ही आता तुम्हाला दाखवणार आहे खूपच लाटा खळखळत्या पाणी सुटलेलं आहे. बघू शकताय दर्गणी मग कुठे आहे रे आपण? मैं नहीं बताऊंगा. लई लांब आहे आपण. नदी किनारी खूपच का लांब समुद्र आलेलं आहे? आणि माणसानो आता तुम्ही बघा ही तुम्हाला बघायचं दृष्टिकोन खूपच नशीबवान आहे. तुम्हाला जे आम्ही दाखवतोय ते आमचे डोळे चक्करले आहेत. तुम्ही सुद्धा बघा आणि तुम्हाला बघायला मिळणार आहे ते. आणि या दृष्टिकोनात बघा खूपच गाण्या आणि हा लाटा या लाटा हा लाटा काय लाडा बघू शकता लाडा ओ पाणी थांबायचं का रे? हे थांबावं लागेल असं वाटतंय मला. खूपच वेगाने असे साईडला लावणं गाडी इकडे साईडला लाव. गाडी आली या काय लाटा आहेत आणि हा लाटा आणि या लाटा बघा समुद्र खवळलेला आहे आणि या लाटा बघा या लाटा आता आवाज येतोय का नाही? आवाज येत नसेल तर लाईक करा. आवाज येऊन जाईल. बघू शकताय तुम्ही लाटा किती किती मोठ्या मोठ्या लाटा. गाडी आली हे बघा इतका भयंकर असा पाऊस झाल्यामुळे वेगवान वस्तू सुद्धा यात थांबू शकत नाही आणि माणसाला यायला सुद्धा जागा कमी पडत आहे. तुम्हाला जर आवाज येत नसेल तर समजून घ्या. बघू शकताय किती मोठ्या लाटा आणि इकडे तर बघितल्यावर तुमचे डोळे चकरून जातील. बघू शकताय भयंकर अशा लाटा. गण्या माशासाठी जाळी लावली. माशासाठी गण्या जाळी लावली. आणि पलीकडे सुद्धा जायचंय पण आपल्याला जायचं ना. आपली गाड पडणार आहे भावानो. ही लाटा ही मोठं मासं खूपच यात वेगाने धावतात. यात लाटा जर तुम्ही खळवळल्या तर काय खरं नाही. बघू शकताय रस्ता सुद्धा नाही जायला माणसांना. आम्ही इतक्या लांब आलोय तुमच्यासाठी. तर मासं वगैरे माणसं धरतात. खूपच मासं बिस यांना काय गावत नाहीत. रोहित पक्षी वगैरे वगैरे बघू शकता. आणि हा लाटा खूपच वेगाने आपण जरा निघू आपल्या मार्गी आता. बस पण कमेंट करून सांगा आम्ही आता उडी मारू का नको. उडी मारू का नको तुम्ही सांगा. उडी मारू का नको यात फक्त एकदाच बघा काय सुद्धा ना किरकोळ पाणी. एकदा उडी मारली का परत गाण्या उडी मारू शकतो यात. पाणी लय खडलायला का गाण्या उठतेल्या. तर भेटू आपण पुढं. तर भावांनो आपण आलेलो आहे कुठलं गाव रे? त्याला गाव सांगते बरं XYZ गावात पण ही माणसं अशी बघते ती जसं आम्ही प्रोफेशनल बॉय वगैरे प्यारी समझ गई. सेलिब्रिटी असते गावलं गाव नाही तर बस गाडी 2 4 व्हीलर गाडी घ्या. कसं करतोय बघा मोबाईल आणि 2 मुलांच्या जागेवर गाडी चालवत असताना गाडी चालवत असताना दोघं जणांना आपण कंड भाऊ म्हणते असं पाडलं मोडून एकदा या इकडं लोकेशन नाही सांगत आम्ही. आणि व्हिडिओ करतो स्टॉप. तर आळस आला. लोरी लोरी चंदनिया चुप जाना रे मेलोडी लोरी चंदनिया चुप जाना
भावानो हे बघू शकता मेहनत, ह्याला म्हणते ते मेहनत. आता 3:30 वाजले ते भाऊ पळतोयाच. पुरीच्या मागं पळण्या पर असं ग्राउंडवर पळा, ग्राउंडवर काहीतरी भेटेल. पुरीकडनं काय भेटणार नाही, तर काहीतरी होईल. कळलं का? ध्यानात घ्या जरा. आणि हे बी असले हे काय काय हे बी काय सुधार नाही ती, आणि दुसऱ्याला बी काय सुधरू द्या नाही. काय बघतोय हसतोय काय? आणि ते की आमचं हाय का काय अवघड झालंय, हाय का हाय का? इथं आम्ही बसलोय, मग बसलो जेव काटाळून त्याने बी काय खायला सांगितलं. मगापासून त्याला 100-200 खायला सांगितले. अरे किला का लय भूक लागली, बेकार जेवली बरं का, पण भूक लागली तरी पण भूक लागली. ही पोरांची मेहनत बघतोय आम्ही, किती मेहनत करते ते, आम्ही पण करतोय बरं का. पण फळ काय मिळत नाही, उशीर लागेल मिळायला. पण रामफळ आहे का सीताफळ आहे हेच कळणार. अजून पोर आली, 3:30 वाजले, 3:30 फक्त. पोरं लय मेहनत करते बरं का. तुला आहे का किंमत, किंमत आहे रे त्यांना, त्यांना माहित आहे. तुला आहे तू बी पळे का नाही, काय होत का? असली पोर आहे ती भावानो, काय सांगायचं तुम्हाला. यशस्वी माणसाच्या मागे एका यशस्वी स्त्रीचा हात असतो, तसं याला भगवान यांच्या माग कुणाचाही हात नाही, यांच्या माग कुणाचाही हात नाही, यांचा स्वतःचा बी नाही. यशस्वी सोडून द्या, स्त्रीचा तर काय विषय कानाकोपऱ्यात बी नाही स्त्रीचा विषय. कस रे कसं आयुष्य बेकार आहे हो. तुम्हाला वाटत असलं मी ज्ञान चुकतोय, तसं काय नाही, तसं समजा. संकट आहे काहीतरी, ज्ञान आहे 2 गोष्टी त्यांना सांग. माझी सत्य परिस्थिती ऐकून येड होत, सत्य परिस्थिती अशी आहे भावानो की लाईफ मध्ये स्ट्रगल असल्याशिवाय काही नाही, काही सुद्धा नाही. तुमच्या लाईफ मध्ये जर स्ट्रगल नसेल तर काही सुद्धा नाही. आणि महत्वाचा मुद्दा मध्ये कसा आहे माहिती आहे का, थांबा तुम्हाला सांगतो 5-10 मिनिटात. कुछ भी थांबा जरा. भांडणं लागले ते बघू शकताय किती मोठी भांडणं चालू आहे. कधी 20 रुपयाचा वडापाव सांगितला आणि म्हणतोय आता लस्सी पाच. वडापाव जाकला लस्सी जाकला आम्हाला करते पानं मिळलं 10-20 रुपयाची. मला आजपर्यंत काय सांगितलं आणि म्हणतो काय पाहिजे झोप माझ्या खाली. आता कसं झोप बसलाय, कधी काय सांगत नाही, कधी कुणाला काय मागत, सगळ्याकडे मागतो सगळ्याकडे. मला ही द्या, मला ती द्या, ही म्हणलं का नाही. अरे चालत बरोबर आहे, कळायला पाहिजे ना बाई. माग माग करतो आम्हाला जा खुरपाय जा बस तुझ्या वाटलं जास्त झाली. सॉरी हे असल्या आंबाडी करते ते म्हणून यांचं झोपती म्हणजे काय झोपती म्हणजे सोन कसं बोलत आडव बोल करतो काय असेल ते खरं बोल. हेच दिवस बघायचं राहिलं का, हेच दिवस बघायचं राहिलं का, राहिलं म्हणजे काय करणार आहे, काय करणार आहे तू. तुझ्या का नाही मस्ती समज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल गोष्ट बोललोस. प्रॅक्टिकली चेष्टा करते, किल्ली उडवते आपली किल्ली. तू आमची उडव किल्ली, आमची तर हातात. काय म्हणला मुतखड्यामुळे मला क्रिकेट करेल संपली.
गणेशचं क्रिकेट करिअर संपलेलं आहे भावांनो. त्याच्यामुळे गणेश आता रिटायरमेंट घेतली. घेणार आहे. त्याची अनाउन्समेंट मोठी होणार आहे. स्टेज बीज बांधणार आहे आमच्या गावात. तर कृपया करून सर्वांनी हजर राहा चावडीत आणि कृपया करून भेटू आपण काहीच वेळा. चावडीच्या फळ्या पण येणार आहे. चावडीच्या फळ्या पण येणार आहे. आणि तुम्हाला भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये. आता बाय पुढच्या व्हिडिओ मध्ये सबस्क्राईब करा आणि विसरू नका नीट राहा. विसरू नका आमच्या चॅनलला वाईट तास अँड स्मॉल गँग्स ब्रो.